आई आपल्याकडे आज शॉपिंगला आलेले आहेत. तुमचं नाव काय? माझं नाव सारिका गिरी. सारिका गिरी. कुठून आलाय? आम्ही मुंबईवरून आलोय. माझा भाऊ पण आहे माझ्याबरोबर. कुठे? मुंबईला कुठे? ठाण्याला राहतो आम्ही. ठाण्याला. केली ऑनलाईन शॉपिंग? ऑनलाईन शॉपिंग खूप केली, पण प्रत्यक्षात तुम्हाला बघायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही आज आलो इथे. म्हटलं काही करून आज ताईला भेटायचं आणि ताईकडनं प्रत्यक्ष कशा वाटल्या साड्या? कशा खूप वाटल्या? सुंदर साड्या वाटल्या. इकडे आल्यावरती ताईने एवढं छान आमच्याशी बोलणं करून दिलं. सगळ्यांशी, सगळ्या स्टाफ पण एवढा छान आहे. सगळ्यांनी मागेल ती साडी आम्हाला दाखवली. म्हणजे एवढा आनंद झाला की असं वाटलं नाही की आम्ही दुसरीकडे कुठे घेतात. ती लोक काय करतात की थोडंसं काचकूच करतात की बाबा ही घ्या पटली, पण इथे नाही, एकदम घरच्यासारखं जी पाहिजे ती साडी काढली, अंगावर टाकली, बघितली आणि घेतली. आणि म्हणजे ऑनलाईन जसं खुश झालं तसे ऑफलाईन पण खुश झालं. आणि ऑनलाईन घेतानाही आम्हाला कधीच प्रॉब्लेम आला नाही. ताईने साडी दाखवली, ती आम्ही चॉईस केली, बुक केली, पैसे दिले, आम्हाला साडी 2-3 दिवसामध्ये ती भेटली. एकदम छान. म्हणजे लिटरली आम्हाला एवढा आनंद झालाय की असं वाटतं आम्ही कुठल्या मोठ्या सेलिब्रिटीला भेटलो. अरे वा, नाही हो, मी तुमच्यातलीच एक आहे, असं काही मला नाही. अजून एक सांगायचं की ताईंबद्दल, म्हणजे मी ताईंना फक्त माझ्या बायकोच्या आणि म्हणजे ते खूप फॅन आहे माझी बायको ताईंची. आणि एवढी फॅन आहे की जे की मला एस टी वायकरकडे यावं लागलं, जामखेडला यावं लागलं स्पेशली. एवढे व्हिडिओज ती पाहते आणि घरामध्ये 24 तास मी बघतो तिच्या मोबाईलमध्ये तेच असताना ती मला येऊन तेच सांगते. मी बोललो माझ्या बायकोसाठी मी स्वतः जाऊन त्यांना भेटून साडी घेऊन येणार. आणि आज मला खरंच आनंद झाला त्यांना भेटून. असं वाटलं की खरंच आपल्याच कुटुंबातले किंवा म्हणजे असं काही वेगळं वाटलं नाही की बाहेरच्या म्हणजे असं वेगळं पण काही वाटलं नाही. घरातलंच मला बरं वाटलं. आणि आम्ही साड्या पण घेतल्या. आणि आमचं साड्या घ्यायचं असं काही खरं सांगू तर प्लॅन नव्हता. तुम्हाला just भेटणार. ताईंना भेटूया, पण आल्यावरती मग तू मोहने आवरलं. मग आम्ही पटापट साड्या Shopping घेतल्या, करत आईला गेल्या. घेतल्या, वहिनीला घेतल्या, म्हणजे आम्ही घेत गेलो साड्या. आणि प्राऊड फील करतो कारण की ते आमच्या गावाजवळचेच आहेत. आम्ही पण म्हणजे जामखेडमध्येच राहतो. आणि ताई प्रॉपर आहे म्हणजे तुमचं गाव कोणतं इकडे? निपाणी गाव आहे आमचं. निपाणी. जातेगाव फाटा. तुम्हाला माहिती आहे जातेगाव फाटा? हा, ऐकून आहे. जातेगाव फाटा. ईटच्या हा आधी. हा हा हा. ईदच्या म्हणजे बद्दल प्रॉपर निपाणी. गाव तुमचं ते. हा, निपाणी, निपाणी हो. गाव आहे. आणि सगळं सर्व्हिस ते राहणं सगळं मुंबई. आम्ही मुंबईला असतो. हो. आम्ही फक्त 2 दिवसासाठी आलो. हिची एक्झाम होती अच्छा, म्हणून आलो थोडंसं होतो. काम म्हणजे असं गाव आहे म्हणूनच, नाही तर प्रॉपर सगळं मुंबई. प्रॉपर मुंबईला. आम्ही 80 पासून मुंबईला आहेत आणि तिथून आम्ही तिथेच आमचं सगळं शिक्षण वगैरे पण सगळं. जेव्हा म्हणजे व्हिडिओ जेव्हा जामखेडचा मिळला तुम्हाला नाही, आपलेपणा जेव्हा गाव. खूप तू मस्त व्हिडिओ वाटलं. बघितला ना, अरे म्हणलं हे तर आपल्या गावचे दिसत आहेत. मग पटापट बघत गेलो, मग साड्या आवडल्या, मग ते कम्युनिकेशन वाढलं, साड्या घेतल्या, खूप आनंद झाला. पण ते खूप छान वाटलं. आणि आम्ही नक्की येऊ. आणि सगळ्यांना मी बाकी सगळ्या व्ह्युअर्सना सांगेन की नक्की या आणि समोर ताईंना भेटा. नक्कीच आपलं पण आणि वाटेल. आणि त्यांच्याकडनं- साडी पण आपली म्हणजे 100% त्याच्यामध्ये तुम्हाला हमी मिळेल. आणि त्यांच्याकडनं तुम्हाला खूप सारं शिकायला पण मिळेल, जे आम्हाला मिळालं. म्हणजे जो आपलेपणा होता ना सांगण्यामध्ये, म्हणजे काही गोष्टी आम्हाला पण माहिती नाही, पण त्या ताईंनी आम्हाला एवढं काम असताना, त्यांच्या मागे इतका लोड असताना त्यांनी स्वतःचा आम्हाला बोलतात नाही अनमोल वेळ दिला. त्याच्याबद्दल थँक्यू. नाही असं काही नाही, माझं काम आहे आणि तुम्ही भेटला Thank you. ते माझ्यासाठी खूप आहे. खूप छान. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.